व्हॅलेंटाईन डेचा दिवस होता. घराघरात गुलाबी फुलं आणि चॉकलेटचे सुगंध दरवळत होते. पण आमच्या घरात मात्र आज काहीतरी वेगळंच शिजत होतं. सकाळी उठल्यावर तिला वाटलं असेल की मी नेहमीप्रमाणे तिला डिनर डेटसाठी बाहेर घेऊन जाईन किंवा एखादा बुके आणि चॉकलेट्स गिफ्ट म्हणून देईन. पण मला काहीतरी वेगळं करायचं होतं. मला तिला असं काहीतरी द्यायचं होतं ज्यातून माझं प्रेम आणि तिची मेहनत या दोन्ही गोष्टींचा आदर होईल. ती फिजिओ असल्यामुळे पेशंटना ट्रीटमेंट देत रोज तासनतास उभी असते. आज विचार केला की तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करावं. तिला रव्याचा शिरा मनापासून आवडतो. पण आजचा दिवस साधा कसा असेल? मग मनात आलं, स्ट्रॉबेरीचा हा लाल गुलाबी रंग प्रेमाचा रंग आहे. मग का नको तो आज शिऱ्यात उतरवायला? ती क्लिनिकमध्ये गेल्यानंतर मी हळूच किचनमध्ये शिरलो. कढईत साजूक तूप टाकलं आणि तो सुवास दरवळू लागला. रवा अगदी मनापासून खमंग भाजला. बाहेरून लाल बुंद स्ट्रॉबेरीज आणल्या होत्या. त्याची छान प्युरी केली. जसा तो स्ट्रॉबेरीचा गर भाजलेल्या रव्यात मिसळला, बाप रे, तसा संपूर्ण किचनमध्ये एक अद्भुत आणि फ्रेश सुगंध पसरला होता. तो शिरा हळूहळू शिजत असताना त्याचा तो गुलाबी रंग पाहून मला आमची पहिली डेट आठवली. आणि त्या आठवणी आठवत असताना शिरा तयार सुद्धा झाला. शिरा तयार झाल्यानंतर तो शिरा वाटीत काढला आणि वरतून स्ट्रॉबेरीचे थोडे तुकडे आणि एक स्ट्रॉबेरी हार्ट शेपमध्ये कापून त्यावर सजवली. ती दुपारी घरी जेवायला आल्यानंतर मी तिच्या समोर गेलो आणि ती वाटी हळूच तिच्या समोर ठेवली. तिने जेव्हा तो पहिला घास घेतला, तिच्या डोळ्यात जे कौतुक आणि चेहऱ्यावर जे हसू होतं ते कोणत्याही महागड्या गिफ्टपेक्षा लाख पटीने भारी होतं. तिने विचारलं, स्ट्रॉबेरी शिरा? हे कसं काय सुचलं तुला? मी फक्त एवढंच म्हणालो, कारण तुझं प्रेम या शिऱ्यासारखं आहे. थोडं गोड, थोडं आंबट, पण नेहमी फ्रेश आणि साजूक तुपासारखं शुद्ध. हा फक्त स्ट्रॉबेरी शिरा नव्हता, तर ते माझं तिच्याप्रती असलेलं थँक्यू होतं. कधीकधी महागड्या हॉटेलपेक्षा स्वतःच्या हाताने बनवलेला एक छोटासा गोड पदार्थ जास्त प्रेम व्यक्त करून जातो.